Hello students, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. तर स्टुडंट्स आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे EVS पार्ट 1. इन दॅट 8th चॅप्टर आहे पब्लिक फॅसिलिटीज अँड माय स्कूल. सार्वजनिक सुविधा, सोयी सुविधा आणि माझी शाळा. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर स्टुडंट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्या स्टँडर्ड्सशी रिलेटेड जे जे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही तुम्हाला बघता येतील. सो चला, आपला फर्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा. त्याच्यामध्ये क्वेश्चन ए, वी मस्ट यूज फॅसिलिटीज. ऑप्शन दिलेले आहेत केअरलेसली, रिस्पॉन्सिबली, फेअरलेसली. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी, रिस्पॉन्सिबली. वी मस्ट यूज फॅसिलिटीज रिस्पॉन्सिबली. ज्या सुविधा आहेत ह्या आपण जबाबदारीने वापरल्या पाहिजेत. B question, the school is our outside our house, म्हणजेच होम. ऑप्शन दिलेले आहेत वर्ल्ड, फॅमिली, प्लेग्राउंड. तर यातला ए ऑप्शन बरोबर आहे. द स्कूल इज अवर वर्ल्ड आउटसाइड अवर हाऊस, म्हणजेच आपल्या घराच्या बाहेर आपली दुनिया ही आपली शाळा असते. सी प्रश्न, द हॅज अ रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ अ स्कूल. पेरेंट्स, टीचर्स, कम्युनिटी. अँड द राईट आन्सर ऑप्शन सी, community. The community has a role in the development of a school. तर शाळेच्या विकासासाठी समाजाचा रोल महत्वाचा आहे. नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन, आन्सर इन अ वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहा. सो या टाईपचे क्वेश्चन हे फॉर 1 मार्क्सला विचारले जातात एक्झाम मध्ये. इन दॅट क्वेश्चन ए, विच आर द इम्पॉर्टंट पब्लिक सर्व्हिसेस. सार्वजनिक, कोणत्या महत्वाच्या सार्वजनिक सोयी सुविधा आहेत. आन्सर, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी सप्लाय, हेल्थ सर्व्हिसेस, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट आर द इम्पॉर्टंट पब्लिक सर्व्हिसेस. बी क्वेश्चन, व्हॉट राईट डज ईच चाइल्ड हॅव. प्रत्येक लहान मुलाला कोणता हक्क आहे किंवा कशाचा अधिकार आहे. आन्सर, ईच चाइल्ड हॅज अ राईट टू गो टू स्कूल अँड लर्न. तर प्रत्येक मुलाला शाळेत जाण्याचा, तिथे जाऊन शिकण्याचा अधिकार, हक्क आहे. विद्यार्थ्यांनो, क्वेश्चन तिसरा बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला इतर कुठल्या विषयाचा एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा. ओके, नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, आन्सर इन अ शॉर्ट. तर या टाईपचे क्वेश्चन हे 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारले जातात. See first a question, which public services do we use. कोणत्या सुविधा, सार्वजनिक सुविधा आपण वापरतो. आन्सर,
We use public facilities like water supply, electricity supply, health services, education, transport, postal services, telephone, fire brigade, police, banks, and swimming pools, etc. Then, B question: why should schools have parent teacher association and माता पालक संघ? ओके, तर स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये पालक आणि शिक्षकचा ग्रुप असणं गरजेचं का आहे किंवा त्यांच्यामध्ये असोसिएशन असणं का गरजेचं आहे? आन्सर: स्कूल शुड हॅव अ पॅरेंट टीचर असोसिएशन अँड माता पालक संघ बिकॉज दे ब्रिंग अबाउट अ डायलॉग बिटवीन पॅरेंट्स अँड टीचर्स. तर याच्यामुळं काय होतं, जे पालक आहेत आणि जे शिक्षक आहेत यांच्यामध्ये काही कम्युनिकेशन होतं. पॅरेंट्स कॅन हेल्प इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द स्कूल. पालक हे काय करतात, शाळेच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये मदत करू शकतात. वी लर्न विथ द हेल्प ऑफ बोथ टीचर्स अँड पॅरेंट्स. आपण आपल्या शिक्षकांच्याकडून तसेच आपल्या पालकांकडून दोघांकडून सुद्धा शिकू शकतो. अँड देअर इंटरॅक्शन्स आर टू अवर बेनिफिट. तर त्या दोघांमध्ये जर इंटरॅक्शन झालं तर त्याचा फायदा हा मुलांना होणार आहे. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन: राईट व्हॉट विल हॅपन. A. If boys and girls are not given an equal right to education. मुलांना आणि मुलींना शिक्षणाच्या बाबतीत समान हक्क दिले नाहीत तर काय होईल? See the answer. Girls will be deprived of education. Then the society will not prosper because if you educate a girl, you educate a family. जर तुम्ही मुलींना शिकवलं नाहीत, त्यांना शिक्षणापासून दूर ठेवलात, तर तुमचा जो समाज आहे हा सुद्धा शिकणार नाही, सुशिक्षित होणार नाही. कारण जर तुम्ही एक मुलगीला शिकवलात, एका मुलगीला चांगलं शिक्षण दिलात, तर त्या मुलगीमुळे तिची जी फॅमिली आहे ही सुशिक्षित होऊ शकते, एज्युकेट होऊ शकते. B. If the community does not help to school. कम्युनिटी म्हणजे समाजामधल्या लोकांनी जर स्कूलला मदत केली नाही तर काय होईल? द कम्युनिटी हॅज अ रोल इन अ डेव्हलपमेंट ऑफ अ स्कूल. तर तिचा सुद्धा एक रोल आहे स्कूलच्या डेव्हलपमेंटमध्ये. इफ कम्युनिटी डज नॉट हेल्प, then the school will not be able to provide students with various facilities like sport equipment, libraries, laboratories, etc. जर समाजानेच स्कूलला मदत केली नाही किंवा समाजातील लोकांनी स्कूलला मदत केली नाही तर स्कूलसुद्धा त्या स्टुडंट्सना वेगवेगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत स्पोर्ट्सशी रिलेटेड किंवा लायब्ररीज, लॅबोरेटरीज, या सगळ्या फॅसिलिटीज त्यांना त्या चांगल्या प्रमाणात मिळणार नाही. C. If public services and facilities are not used responsibly. ज्या सार्वजनिक सोयी सुविधा आहेत या जर आपण जबाबदारीने वापरल्या नाही, त्यांचा उपयोग केला नाही तर काय होईल? आन्सर: If public services and facilities are not used responsibly and with care, then people will not be able to use them for a longer time. जर ते आपण जबाबदारीने किंवा व्यवस्थितपणे हाताळल्या नाहीत, वापरल्या नाहीत, तर त्याचा फायदा किंवा त्याचा उपयोग हा आपल्याला जास्त काळासाठी होणार नाही. सो स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर आपला हा एक्सरसाइज संपला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तसेच इतर कुठल्या विषयाचा एक्सरसाइजचा व्हिडिओ हवा असल्यास ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू.